चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण शंतनू मोहित्रा संगीतकार यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. शंतनू मोहित्रा यांचा जन्म 22 जानेवारी 1968 रोजी लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला, जेथे त्यांचे वडील बंगाली संगीतमय कुटुंबातून आले होते. जेव्हा ते आपल्या कुटुंबासह दिल्लीला गेले तेव्हा ते खूप लहान होते. सुरुवातीला पश्चिम दिल्लीतील पटेल नगरमध्ये राहत होते आणि स्प्रिंगडेल स्कूल, पुसा रोड येथे ते शिकले. तेथे ते एका बँडचा नेता होते आणि गायक होते. 1982 मध्ये बँडने शाळेचा पहिला रॉक शो आयोजित केला. दिल्लीतील स्प्रिंगडेल्स ही शाळा संगीतासाठी सहसा पुरस्कार देत नसे. अशावेळी माझ्या संगीतातील योगदानाबद्दल शाळेत पुरस्कार मिळते हे त्याहून चांगले होते. आता जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला वाटते की या पुरस्काराने माझ्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला आहे, ते म्हणाले. त्यांनी शहरी लोक गायक सुस्मित बोस, स्प्रिंगडेल्सचे माजी विद्यार्थी यांच्याकडून संगीताचे प्रशिक्षण देखील घेतले. ते अधूनमधून त्यांना शिकवायचे. नंतर ते दक्षिण दिल्लीतील चित्तरंजन पार्कमध्ये गेले. शंतनू मोहित्रा यांनी देशबंधू कॉलेज, कालकाजी दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतले. त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली. शंतनू मोहित्रांनी जाहिरात एजन्सीमध्ये क्लायंट सर्व्हिसिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली, तर संगीत हा छंद राहिला. एजन्सीचे तत्कालीन क्रिएटिव्ह हेड प्रदीप सरकारी यांनी शेवटच्या क्षणी जिंगल तयार करण्यास सांगितल्यावर त्यांनी चुकून जाहिरातीच्या जिंगलसाठी संगीत तयार करण्यास सुरुवात केली. अंकल चिप्स या चिप्स ब्रँडसाठी बोले मेरे चिप्स आय लव्ह अंकल चिप्स हे जिंगल होते, जे झटपट हिट झाले. नंतर त्यांनी प्रदीप सरकार आणि अनेक जाहिरात ब्रँडसाठी अनेक जिंगल्स तयार केल्या. 2002 मध्ये फिल्मी दुनियेमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईमध्ये आले. त्यांनी अनेक इंडी पॉप अल्बम संगीत तयार केले. त्यामध्ये मन के भावन, मन के मंजिरे, माहिलयो के सपने और सपना देखा मैंने इत्यादी प्रसिद्ध आहेत. मोहित्रा 2002 मध्ये मुंबईत आले, जेव्हा त्यांनी सुधीर मिश्रा यांच्या हजारो ख्वाहिशे ऐसी या त्यांच्या पहिल्या साईन केलेल्या चित्रपटासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी लवकरच गीतकार स्वानंद किरकिरे यांच्यासोबत एक टीम तयार केली, ज्याची सुरुवात बावरा मन या गाण्यापासून झाली. परिणीता बनण्याआधीच त्याने चित्राने गायलेले रात हमारी नावाचे गाणे तयार केले होते, जे परिणीताचे निर्माते विनोद चोप्रा यांनी ऐकले होते आणि नंतर त्यांच्या शिफारसीनुसार त्यांनी त्यांचा पहिला बॉलिवूड प्रोजेक्ट केला, परिणीता. प्रदीप सरकार दिग्दर्शित होता. परिणीतामधील त्यांच्या संगीताने मोहित्रांनी ओळख मिळवली. त्यांच्या संगीताची समीक्षकांनी प्रशंसा केली आणि त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. त्याच वर्षी त्यांना न्यू म्युझिक टॅलेंटसाठी फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार मिळाला. त्यांनी त्यांच्या पहिल्या बंगाली चित्रपट अंतहीनसाठी स्कोअर तयार केला. सारेगामापा बांगला या शोच्या प्रादेशिक स्पिन ऑफच्या 2 सीझनसाठी ते न्यायाधीश देखील होते. त्यांनी बंगाली भाषेत फेरारी मोन, मेमरीज बाय शंतनू मोहित्रा हे पुस्तकही लिहिले, जे सुधांशु शेखर डेज पब्लिकेशन यांनी प्रकाशित केले आहे. शंतनूंनी 2016 मध्ये धृतिमान मुखर्जी सोबत हिमालय ओलांडून 100 दिवसांचा प्रवास देखील केला होता, ज्याचे दस्तऐवजीकरण आणि यूट्यूबवर हिमालयातील 100 दिवस या नावाने प्रकाशित झाले होते. त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले, तसेच अनेक बंगाली चित्रपटांना पण संगीत दिले. त्यांनी काही गाणी गायली, त्यामध्ये 3 इडियट्स मधील बहती हवा सा था वो आणि इन्कार मधील मौला तू मालिक है ही गाणी प्रसिद्ध आहेत. अनेक चित्रपटांना बॅकग्राऊंड स्कोअर कंपोजर म्हणूनही काम केले. त्यांना पुढील पुरस्कार मिळाले.
नॅशनल फिल्म अवॉर्ड उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक ना बंगरुताली, फिल्मफेअर अवॉर्ड, फिल्मफेअर आर डी बर्मन अवॉर्ड परिणीता आणि सरदार उदम, मिर्ची म्युझिक अवॉर्ड वर्षातील पार्श्वभूमी स्कोअर मद्रास कॅफेसाठी. शंतनू मोहित्रा यांनी काही गाणी गायलीत. त्या गाण्यांची यादी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. धन्यवाद.